काय निर्देश पाहिजे? जे ओबीसीला ते करून द्या ना, तुम्हाला गॅजेट तर द्यायचे ना. नसतं तुम्ही सांगा स्वातंत्र्यपूर्व काळातला आम्हाला मान्य नाही, तर मग इंग्रजाचं अस्तित्व इथं होतं. इंग्रजी कशा काय करते भारतात? तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाही, तर मग इंग्रजी कसं का मान्य? स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला? राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी देशभर सगळे मंदिर उभा केले, त्यांचं अस्तित्व मान्य नाही का काय? त्या दस्तावेज तुम्हाला मग जुना मान्य नाही का? शिलालेख तुम्हाला ते आपण हैदराबाद धरले तर देण्यात नाही. हो ते काढूया ना, काय अडचण नाही. आता झालं 1 वर्ष, 1 वर्ष झालं ना. तुम्ही समोर आलात त्याची तुमच्या मनात तुम्ही लोक पाठवण्यापेक्षा तुम्ही समोर राहिला विषय फार काय झालेला लाड होती मेसेज आला. खूप जीव लावणारे लोक घ्यायचे सुद्धा की हे स्वातंत्र्यपूर्व काळाचा दस्तावेज घ्यायचा. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भगतसिंगांच्या, महात्मा गांधींच्या लढाया मान्य नाहीत. राजगुरूंच्या, शाहू राजेंचं तुम्हाला आधीचं अस्तित्व मान्य नाही का? मग स्वातंत्र्यपूर्व काळातलं म्हणलं लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आधीचा लढा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आधीचा लढा, म्हणजे अस्तित्व मान्य नाही असा अर्थ करायचा का स्वातंत्र्यपूर्व काळात? स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपल्या आजोबा पंजोबाच्या, खापूर पंजोबाच्या जमीन आहेत, मग ते अस्तित्व मान्य नाही का आपल्याला? हे पूर्वजाचं घेणं सगळं मग आपल्याला आहेत त्या प्रॉपर्टी. मग स्वातंत्र्यपूर्व काळाचा दस्तावेज मान्य कसं काय? हे मान्य म्हणून आपण 1 वर्ष झालं ना. त्याच्यामध्ये आता विखे पाटील साहेबांनी सांगितलेला पर्याय बरोबर आहे. सगळे जिल्हाधिकारी, कमिशनर पासून दाखला देणारा जो अधिकारी पाणीच्या आधी त्याच्यापर्यंत सगळ्यांना बोलू. तुम्ही फक्त 1 तासभर द्या, 1 तासामध्ये हा विषय संपून बरोबर. जे कोण ह्याच्यामध्ये आम्हाला पण कळलं जाणीवपूर्वक कोण करताय आणि ते समाजाबद्दल होतो. पाटलांना असं वाटतं की आपण आपल्याकडून कारवाई होते, पण मला वाटतं विनंती काय आपल्या समोर चर्चा होऊन गेली. अधिकाऱ्यांना पडणारच नाही गरज, मी काय नाही म्हणत नाही, पण ही गरज ना तुम्ही अधिकाऱ्यांना बोला ना. विचार करा तुम्हाला या सुट्टीत काय बदल करून द्यायचा तेच करू आपण म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. म्हणजे तुमच्या समोर म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. त्याच्यात सांगते तुम्ही कशा देणार आहेत, कशा द्यायच्यात आपल्याला? बैठक तिकडे लावून घ्या ना, मला ऐकू द्या, मलाही कळू द्या. तुमच्या मंत्र्यावर रोष नाही म्हणून अधिकारावर रोष जाऊ द्या ना मराठ्यात. मी कुठे तुम्हाला बदनाम करायचं म्हणतो राजे? करू द्या ना, कळू द्या ना, लोकांना कळू द्या की हे सरकारनं आता त्याचा फडणवीस साहेबांनी जी आर काढला 1 वर्षात बोललेला दाखवा मला. उदय सामंत साहेबांनी त्यांचा जी आर काढला, प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांना काढला, विखे पाटील साहेबांनी तुम्ही करून नाही काढला त्यांचा महावितरणचं बलिदान गेलेलं कुटुंबासाठी? काय केलं त्या लेकरांनी? फक्त एकदा घरी जा, तुम्ही नोकरी नका देऊ आम्हाला, पैसे नको तुमच्या मागे, ते सांगतो सगळ्या कुटुंबाला. फक्त एकदा घरी जाऊन त्यांचा हाल काय? एमआयडीसी कार्ड आपण मांडून केलंय, गेले 3 महिने 3-4 महिने लागतात. आमच्या टायमालाच येळ लागत सामंत साहेबांनी काढला. तुमचं पडून का तसं माझं? तुम्ही लय चिकट राहू, लय चिंगुशीतच लय दमादमा खेळ तुमचा. द्यायचं ना ते दिल गुलास खापा कप देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. ते येडे घालू घालून मी 100% म्हणतो आता उतरले. पहिले जरा गुटगुटी दिसत होते ना. घाल विखे पाटला गडी येडे, घाल फडणवीस साहेब गडी येडे, घाल शिंदे साहेब गडी येडे. नाही आमच्या हाला पेस्ट नको. आता जे आर काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्था कोल्हापूरचा. 3,85,000 नव्हते 1901च्या जनगणनेत. आपला जे आर याच्यात टाका ना 2012च्या कायद्यात, नाही आपला हैदराबादचा त्याला 2001 2012 रूल लागू करा ना. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर, गरज असेल तर पाठवा. कॅबिनेट मधून काढायचं, उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेट मंजुरीचा डबल हैदराबादचा जी आर घेता त्याला काय लागतं ते पुरतं तर खरं ना तुम्ही. 3 महिने असतात ते जी आर काढून घ्या लगेच. आपण ज्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या मान्य न्यायदेवतेला सांगा ना तुम्ही, सरकार म्हणून सरकारी दस्तावेज कसं काय ना करून चालू नाही हो.
असं काही आहे का कधी? असं कधी आहे काय थांबरे? आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही? कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री, कितीतरी आमदाराचे केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर. आमच्याच जालना जिल्ह्याचा विषय, आमदारांची काहीतरी तक्रार होती, ते आमदार म्हणले बडतर्फ करा, त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली, ते दुसरून निवडून आले. आमच्या टायमाला कशामुळं कोर्टात केस येणे लढा ना तुम्ही टाकते ना तिथं, ते सरकारी दस्तावेज आहे म्हणून प्रमाणपत्र वाटप करा. आपण मामाने पण लढ बघून शिकले आता म्हणून ते सगळं साताऱ्याचं आपण शिकवायचंय. एजी चुकून आली की आपण काही लढू आपण करू ना. त्या मीटिंगला लाडसाहेब जर आपण 27 संध्याकाळी आम्ही पण आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले. ईसीबीसी ईडब्ल्यू चे तुम्ही आम्हाला उलवले जातात, तुम्हाला का वावर ऐकायचे सरकारला? दिले आता माणूस महामंडळाचे काय त्याची मंजुरी एवढे दिले गेले काही एवढं नील करा पुढच्या देऊ नका बाबा, पण ते पोराच्या भाषा थोडा म्हटले करतो म्हणून ते सांगितलं मला. लिमिट 700च होतं, वाटलं गेलं 1400च, मग ते 2400 पर्यंत गेलं. आपण काय केलं, त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये त्याच्या आधी 150 दिले, ज्याला पहिल्यांदा मिळालं तेव्हा मग 300 दिले. आता आपण ती प्रोव्हिजन करून ह्या वर्षभरात सगळं करतोय. बँकांना आपण निर्देश पण दिले, पोरांना त्याच्यामध्ये कुठे एंट्री करायची. काय झालं, तुम्ही 700 सांगितलं, 1400 झालं, ते 1800 कोटी पर्यंत गेलं. पण त्याचा दोष मराठ्यांच्या गरीबाच्या पोराचा नाही ना. काय त्यामुळे पोराची अडचणीत आली आता. ते आपण करतोय बाहेर. त्यामुळे आता देशमुखांचे आपले शिष्यवृत्ती घ्या माहिती कसं शिकायचं पोरांनी, कसं शिकायचं पोरांनी. तुम्ही लागू करू नका म्हणतो आम्ही योजना, समाज तुमच्या अंगावर नाही येणार. लागू केलं तर माग सरकू नका. आता एनएमएस चे पोरं ते विद्यार्थी 80,000 पोरांचे पैसे नाही का, तेच ना सांगितलं ना, एनएमएस चे पोरं आहेत 80,000 पोरं टांगणीला गेले. तुम्ही कसं शिकवायला घेतले? तुम्हाला दत्तक घ्यायची सवय, बाप बनायची सवय लागली दत्तक घेऊ, आणि पोरगा अर्ध्यात गेले की वाऱ्यावर सोडून द्यायचं. दत्तक घेतलं म्हणल्यावर त्याला आता काहीतरी सुईला लावा, त्याला पोटा पाण्याला घेतलं म्हणल्यावर त्याचं लग्न करून द्या. लग्न टायमाला तुम्ही म्हणता पोरगी भेटत नाही, दत्तक काय घेतलं तुम्ही? चांगला राजे 80,000 सारथीच्या योजना बंद केल्या. 80,000 शिष्यवृत्ती. आता ही योजना आपण पुरी फक्त 8वी 9वी 10वीला होती. आपण यावर्षी 500 पण सुरू केली आणि आता सगळ्या विभागाची आता कार्य आठवड्या महिन्यात होऊन जायचं. सगळ्याला केली, पण 80,000 घेत नाही, नाहीत ना तुम्ही. काही लाख मुळे मिळणार त्यात. आपण ही 8वी 9वी 10वीला होती, पण 5वी पासून लागू केली. आता तुम्ही 5वी पासून दुसरं बी लागू केलं. आता त्या ओबीसीचा जे काढला तुम्ही, सोयी सुविधा परराज्यात शिकणाऱ्या पोरांना सुद्धा योजना सोयी सुविधा मिळणार. त्याच्यात परराज्यातले पोरं परेशान आहेत. तुम्ही बीएचएम ऍडमिशन घेतलंय, तुम्ही इंजिनियर घेतलंय, ते तुमचा जी आर दाखवून केलंय. सारथीच्या शिष्यवृत्ती तुम्ही ते ओबीसीच्या सवलतीचा जी आर काढला ना, त्या दिवशी मी बरोबर, त्याच्यात एकही अधिकाऱ्याने आतापर्यंत लागू केलेलं नाही. सगळ्या शाळांनी 100% फीस घेतली. मी लाडभर त्या टायमाला म्हणलं होतं, एक शाळा चालली की 100% मराठ्याकडून फीस वसूल करायची, मग लागू करायचं. तसंच झालं. मग यांनी त्यावेळी शब्द दिला की आम्ही फीस माघारी 100%. तुम्ही सुविधा द्या, सवलत, मराठा समाज खुश करता, आणि एकाएकीच अंगावर येतो पुन्हा. तुम्ही जे दिले ते पूर्ण 28 ऑगस्ट पर्यंत क्लिअर करा. समाज तुमच्यावर खुश का पाहिजे? तुम्ही जे दिले, शिंदे साहेबांनी त्यावेळेस ही शिंदे समिती गठीत केली, त्यांनी 51 लाख नोंदी दिल्या, त्या द्या. तुमच्या फडणवीस साहेबांनी आता गॅजेट दिलं, तुमचं क्लिअर करा. लोक स्तुती करणार, तुम्ही देतच नाही. आता ते शाहूराजांचं गॅजेट आहे, 3,85,000 नोंद येतात, 6.5 लाख मराठा आरक्षण. केसेस काय तुमच्या पुढं? केसेस विषय काय तुमच्या पुढं? आमच्यावरच झालेत. मी म्हणतो तर आम्हाला धोपटून तर हे म्हणणं आमचं पुढे माघारी घेतल्या, बारकोले घेतल्या, ते लाकूड तसं पुढं मोठं. मी म्हणतो तुम्ही आम्हाला हल्लय म्हणतोय ना, आम्ही हल्लय तुम्हाला. कोणाच्या आई बहिणीने रक्ताची चिखलात पडली, तिथं चिखल केला रक्ताचा तुम्ही, चिखल तिच्यावर 307 काय मर्दानी घे तुम्हाला त्याच्यात. चला नका घेऊ आमच्या मागं, ते सगळ्यावर गुन्हे दाखल करा, उद्या सांगा करायचे. आमच्यावर हल्ला करणारे पुरे 120 बोलावं त्यांना, सगळ्या बडतर्फ करा उद्यापासून. त्याला जेवढे तेवढे ते केस लढते ना, आम्ही कोर्टात
जिथं टेकन तिथं टेकू आम्ही कुठं मागे घ्या म्हणतो तुम्हाला कमून लेकर होती लोक आमची इतके हाणले राव तिकडे ते दिल्लीत आता हाणले तर त्या मोदी साहेबांनी ज्यांनी ज्यांनी गोळ्या आणल्या त्यांना सगळ्याला घरी पाठवले आणि आमच्याला बढता देता होय तुम्ही आम्हाला हाणणाराला बढता दिल्या तिकडे ते साताऱ्यात नेऊन ठेवलंय आता ते पण दिलं घुसकून तुम्ही तिकडून दे आमच्या द्यायला टाकून पुन्हा मग झोपते ना आम्हाला आता परत या टायमाला मग तुम्ही बढता देणार अहो विखे पाटील साहेब हे मी राग नाही व्यक्त करायला मी बोलून सांगायला फक्त माझा राग वेगळाच असतो ते गुन्ह्याचं लफडं कमी गाड्यात ठेवलं आमच्या उगीच काय केलं पोरांनी आम्ही हल्लो कोणाला आई हो तुमचे कमाल झाली राव आई हो तुमचे तुम्हाला साधं काम होय ना ते त्याच्यामध्ये विरोधी विभागाचं आम्ही काय म्हणतो 904 गुन्हे आहेत ते दाखल आहेत 62 का 64 गुन्हे आहेत त्याच्यामध्ये थोडेसे जास्त कलर त्याच्यामध्ये कोर्टाकडनं ते समरी करायचं तो विषय लावणारा कोण आहे आई हो तुमचा म्हणणारा त्यो लावणारा पण त्यो लिहिणारा पण त्यो म्हणून दादा आम्ही आम्ही काय त्यावेळेस म्हणतो, अर्ज दिला आमचा अर्ज आम्ही नाही काय घेतला म्हणतो की ते 904 पहिले मागे टाकतात. नाही ऑलरेडी घेतलं आपण घेतलंय. ते घेतले 1300 घेतले 1300. 1300 मध्ये जे आहेत ना सिरियस ऑफेन्स ते फक्त 1500 डिसेंबर करावं बरं, लागेल आमचं ठीक आहे आई हो 1500 तुमचे 1300 घेतले आयो सगळं काय करू शकतो हे तुम्हाला सांगायची कोणाला गरज नाही नसतं आमचं म्हणणं आमचं गुन्हे काय आमचं म्हणणं कुठं वाईट आहे तुम्हाला जर त्याचं जड जात असेल आमच्या देशात मागे घ्यायची तर त्यांना आदेश कुणी दिले त्याला याच्यात घ्या ठीक आहे. त्याच्यात आदेश कुणी दिले ते 1509 घ्या गुन्ह्यामधून 1513 मागे राहिले 108 अपत केले ते तुम्ही सिरियस ऑफेन्स वगैरे असेल त्या त्यामध्ये लावणारे तेच आहेत ना म्हणून हा मुद्दा फक्त आपण जमीन पण करून आमचं म्हणणं घेऊ नका नाही पण त्याच्यात मागच्या समिती त्यांनी फार स्पष्टपणे आदेश दिला की ते 118 पण प्रोव्हिजन चालू करा ते चालू झालं. तुम्ही आमच्या मागे घेऊ नका आमचे गुन्हे घ्या त्यांचे त्यांचं 320 त्यांचं 307 120 बस सगळे लावून टाका ओबीसी शिष्यवृत्ती म्हटलं जातं. आणि जर का डबल लागेल उच्च शिक्षण शालेय शिक्षण आता मी चंद्रकांत दादाला फोन लावला चंद्रकांत दादा मला एकच काय म्हणले मला वरून फोनच नाही आला म्हणले नाही मी माझ्या मंत्रालयात जी आर काढी त्यांनी हा जेर आमचं केला आवडली त्यांना ते बी सध्या काम करतात नाही असं नाही मी त्याला नाव नाही ठेवलं त्याला सांगितलं टेप करायला पहिले पडत होते आडे ते आता नाही पडत नाही आता नाही पडत होते आधी आता नाही पडत जे आहे तेच सांगतो ना नाही, नाही, पण जेर आता फक्त शिंदे साहेबाचा कोणता मंत्री आडवा कधी पडला नाही फक्त आता आडा पडाय सगळ्याला शिरसाट लय खून कुणी जे गेले मराठ्याचं वाटोळं करायचं साहेबांच्या कानावर गेले जातात पण त्याच्यामध्ये आता परत एकदा सांगतो याच्यामध्ये आणि तुमचा भाऊ स्थानिक पातळीवर जे काय होतंय